बघा, 150 मीटर लांबीची रेल्वे एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते, तर ती रेल्वे 300 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल असा रेल्वे प्रश्न या घटकावर आधारित. हा प्रश्न सोडवायचा कसा? बघा, 150 मीटर लांबीची रेल्वे आहे, खांबाला 15 सेकंदात ओलांडते. या दर्शवलेल्या वर्णनावरून आम्ही त्या गाडीचा मीटर प्रति सेकंद वेग काढू शकतो. हे झालं अंतर. जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा खांबाला रेल्वे ओलांडत असते तेव्हा फक्त प्रत्यक्षात स्वतःचं अंतर कापत असते. मग हे अंतर झालं 150 मीटर लांबीची रेल्वे. 150 मीटर हे रेल्वेचं अंतर आहे लेकरांनो, किंवा रेल्वेची लांबी म्हणजेच हे अंतर. लांबी म्हणजे अंतर, लक्षात घ्या. खोली म्हणजे उंची एखाद्या वेळेस. हे असे समानार्थी शब्द लक्षात असू द्या. 15 सेकंदात ओलांडते हा वेळ. एक सूत्र, अंतर भागीला वेळ बराबर काय असते लेकरांनो? वेग असते. वेग काढण्याचं सूत्र आहे अंतर भागीला वेळ. मग हा भाग जातो कसा? तर 15 × 15, त्याच्यावर हे 0 उरलेलं. 10 मीटर प्रति सेकंद हा त्या रेल्वे गाडीचा मीटर प्रति सेकंद वेग आम्हाला प्राप्त होतो. जो प्रश्न विचारला की 300 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला आता ती गाडी किती वेळात ओलांडेल, प्रश्नाच्या उत्तराकडं पावलं लेकरांनो. इथं रेल्वेची लांबी, अंतर ह्या भागामध्ये रेल्वेची लांबी समाविष्ट करा, प्लॅटफॉर्मची लांबी समाविष्ट करा. प्लॅटफॉर्मची लांबी लक्षात घ्या. प्रश्नामध्ये दर्शवलेल्या ह्या लांब्या, अंतर ह्या भागामध्ये, हे झालं लेकरांनो अंतर. आणि भागीला त्या रेल्वे गाडीचा हा नुकताच आम्हाला सापडलेला मीटर प्रति सेकंद वेग समाविष्ट करा. लक्षात घ्या, अंतर भागीला वेग म्हणजे आम्हाला जो प्रश्न विचारला किती वेळ लागेल, वेळ काढण्याचं सूत्र अंतर भागीला वेग. मग रेल्वेची लांबी किती? हो, रेल्वेची लांबी 150 मीटर लांबीची रेल्वे. प्लॅटफॉर्मची लांबी 300 आहे आणि त्या गाडीचा वेग 10 मीटर प्रति सेकंद. अंशातील ही बेरीज 450 याला भागीला 10, या शून्यासाठी हे शून्य गायब. 45 सेकंद एवढा अवधी लागतो लेकरांनो. लक्षात घ्या, हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. अंतर, वेळ, वेग, रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.